नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे, डायरेक्टर बोर्डेज करिअर अकॅडमी. चला मित्रांनो, सेकंड शिफ्ट सुद्धा SBI क्लेरिकल 2020ची आत्ता जस्ट संपलेली आहे आणि बऱ्याच कॅन्डिडेट बरोबर बोलल्याच्या नंतर मला तुम्हाला हे बिलकुल सांगायला आवडेल की फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट याच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे, थोडंसं चेंज झालेलं आहे. तर नेमकं मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुड अटेम्प्ट किती असतील या सेकंड शिफ्टच्या एक्झाममध्ये याच्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत आणि नेमका कोणत्या सेक्शनमध्ये काय फरक होता, म्हणजे फर्स्ट शिफ्टमध्ये आणि सेकंड शिफ्टमध्ये काय फरक होता याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, चला सुरू करतो. सेकंड शिफ्ट, या सेकंड शिफ्टमध्ये जनरल इंग्लिश हा जो सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये वर्ड इंटरचेंज या टॉपिकवर 4 क्वेश्चन्स विचारलेले होते. वर्ड इंटरचेंज हा जो फर्स्ट शिफ्टमध्ये नव्हता, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आरसी हा तर कंपल्सरी आहे, प्रत्येक शिफ्टमध्ये ते विचारणारच आहे, प्रत्येक एक्झाममध्ये सुद्धा तो विचारतात. आरसीवर 8 ते 10 क्वेश्चन्स मित्रांनो विचारलेले होते आणि या शिफ्टचा जो आरसी होता हा वुमन लिडरशिप वरचा हा आरसी होता. त्यानंतर एरर डिटेक्शन जे आहे हे नेहमीप्रमाणे विचारलेलं आहे, ते 6 to 7 क्वेश्चन्स याचे होते. क्लोज टेस्ट हा फर्स्ट शिफ्टला पण होता, सेकंडला पण आहे, 5 क्वेश्चन्स. होकॅबवर 2 ते 3 क्वेश्चन्स या शिफ्टमध्ये होते. रिअरेंजमेंटवर 5 क्वेश्चन्स मित्रांनो या शिफ्टमध्ये होते. थोडक्यात काय तर फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट याच्यामध्ये फारसा असा फरक नव्हता. सेम फर्स्ट आणि सेकंड शिफ्ट होती, पण फर्स्ट शिफ्टमध्ये इंग्लिश हे इझी लेवलचं होतं, सेकंडमध्ये थोडंसं मॉडरेट हे झालेलं आहे. मित्रांनो, चला सेकंड सेक्शनवर जाऊया. दॅट इज LR म्हणजे टेस्ट ऑफ रिझनिंग. याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. फर्स्ट शिफ्टमध्ये अल्फा न्यूमरिक सिरीज होती, इथे अल्फाबेट सिरीज आहे. अल्फाबेट सिरीजचे तब्बल 4 क्वेश्चन्स मित्रांनो आलेले होते. डायरेक्शन टेस्ट जे आहे 3 प्रश्न आहेत. सिलोवर 2 क्वेश्चन होते. इनइक्वॅलिटीजवर 3 क्वेश्चन्स आहेत. सिटिंग अरेंजमेंट आणि पझल्स, तर याच्यामध्ये स्क्वेअर अरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स आहेत हे तब्बल 5 क्वेश्चन होते. पझलचे 5 क्वेश्चन्स आहेत. ब्लड रिलेशनवर सुद्धा 2 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो इनइक्वॅलिटीचे सुद्धा 3 क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत. थोडक्यात काय तर जर आपल्याला कम्पेअर करायचं ठरलं की फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टमध्ये, तर सेकंड शिफ्ट ही इझी लेवलचं हा सेकंड शिफ्टचा हा सेक्शन होता. मित्रांनो, मिसलिनियस काही क्वेश्चन्स पण होते. त्यानंतर आता बोलूया थर्ड सेक्शन, दॅट इज क्वांटमध्ये अरिथमॅटिकवर या सेक्शनमध्ये थोडासा फरक आहे. अरिथमॅटिक तुम्ही लक्षात घ्या, थोडंसं स्लाइटली चेंजेस यावेळेस दिसत आहेत या 2021 SBI क्लेरिकलमध्ये. अरिथमॅटिकवर या सेक्शनमध्ये थोडासा फरक आहे. मित्रांनो, रॉंग नंबर सिरीज याच्यात विचारलेली आहे, 2 क्वेश्चन्स आहेत. सिम्प्लिफिकेशनवर 10 क्वेश्चन्स आहेत. याच्यात मागच्या सेक्शनमध्ये 5 क्वेश्चन्स, इथे 10 आहेत, म्हणजे थोडंसं वाढलेले आहेत. त्याच्यानंतर DI मागच्या शिफ्टमध्ये जो होता तो DI हे 2 क्वेश्चन्स होते, त्यातला कॅसलेट DI 1 आणि मला वाटतं बार ग्राफ 1 होता. यावेळेस जो DI आहे तो DI लाईन ग्राफवरचा DI 1 क्वेश्चन त्याच्यात आहे आणि बऱ्यापैकी क्वेश्चन हे अरिथमॅटिकवर विचारलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला अरिथमॅटिकवर सुद्धा थोडासा भर द्यावा लागेल. बोर्डेज करिअर अकॅडमी तर पूर्ण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे पण मिसिंग आहे. क्वाड्रॅटिक हा टॉपिक इथे पण मिसिंग आहे. अरिथमॅटिकवर आपण तसे बोर्डेज करिअर अकॅडमी सगळ्या टॉपिक्सवर अरिथमॅटिकचे भर देते, तर तुम्हाला सुद्धा अरिथमॅटिकवर थोडासा भर द्यावा लागेल. जेव्हा महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक सेंटरची जी पोस्टपोन झालेली एक्झाम आहे, या एक्झामला आपण जेव्हा जाणार आहोत तेव्हा आपल्याला अरिथमॅटिक हा पार्ट लक्षात ठेवावा लागेल आणि थर्ड फोर्थ शिफ्टमध्ये म्हणजे उद्या ज्याची एक्झाम असेल त्याला सुद्धा हा पार्ट थोडासा लक्षात घ्यावा लागेल. थोडक्यात काय तर इझी टू मॉडरेट असं इंग्लिश आणि क्वांट आहे, पण LR थोडंसं डिफिकल्ट लेवलचं इथं आहे. हे तुम्ही आपलं इझी टू मॉडरेट हे जे आहे हे LR आहे. क्वांट थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण डिफिकल्ट यामुळे आपल्याला म्हणता येईल यासाठी कारण इथे
अरिथमॅटिकचा पार्ट थोडासा जास्त आहे आणि अरिथमॅटिकमध्ये तुम्हाला पार तो क्वेश्चन वाचून समजून तो सॉल्व करावं ते सम लागतं आणि म्हणून ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट तर आहेच नेहमीप्रमाणे. गुड अटेम्प्ट जर का विचाराल तर 70+ हे या शिफ्टचे गुड अटेम्प्ट होऊ शकतात. चला मित्रांनो, इथेच थांबूया. नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.